तुम्ही बघत आहात जनमत मराठी। एकीकडे आपण म्हणतो देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, परंतु अकोले तालुक्यातील आदिवासी जनता मात्र पारतंत्र्यात आहे की काय असा प्रश्न आजही सर्वसामान्यांना पडतो। याचे कारण म्हणजे आदिवासी पाड्यांवर महिलांना 4-4, 5-5 किलोमीटर दूरवरून पाणी, तेही कडी कपाऱ्यातून अवघड खडतर रस्त्यातून आणावे लागते। आदिवासी भागात दळणवळणाच्या सुविधा देखील नाहीत। खेडोपाडी एसटी बस 75 वर्षानंतर देखील पाहायला मिळत नाही। यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यात आला। यावेळी महिलांनी रिकाम्या हंड्याचा ठिया मांडत घोषणाबाजी करत प्रशासनाला जागा आणण्यासाठी थेट पंचायत समितीच्या मेन गेट समोरच ठिया मांडला। जोपर्यंत टँकर सुरू करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका महिलांच्या वतीने करण्यात आली। तर दुसरीकडे पंचायत समितीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांनी दिवस लोटून देखील आडमुठेपणाची भूमिका घेत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर देण्यास नकार दिला। यामध्ये अकोले तालुक्याचे तहसीलदार मोरे सिद्धार्थ यांनी देखील मध्यस्थींची भूमिका पार पाडली, परंतु तोडगा निघाला नाही। यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती समोर गोंधळ घातल्याचे दिसून आले। यामध्ये तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आदिवासी जनतेला न्याय मिळवून द्यावा असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात। अकोले तालुक्यातील आज जे आदिवासी पाडे आहेत, आंबेवंगण आणि टोपलेवाडी अशा 5-7 पाडे जे आहेत आदिवासी पाडे, त्या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली। या महिलांना आपल्या हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावं लागते। 3-3 किलोमीटर पाणी येतं, ते पाणी दूषित असतं आणि जीव धोक्यात घालून विहिरीन तळ गाठले आहे, त्यामुळे जीव धोक्यात घालून त्यांना पाणी आणावं लागतं। या सर्व ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा आणि जलजीवन जी योजना आहे त्या योजनेचं काम तात्काळ सुरू करावं अशी मागणी या बीडीओकडे आम्ही केली होती। त्यांनी त्या मागणीचं आम्ही दुर्लक्ष केलं आणि म्हणून आम्ही आज एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने हा हंडा मोर्चा आम्ही काढलेला आहे। जोपर्यंत या ठिकाणी टँकर सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आम्ही आता इथे चुली देखील पेटवणार आहोत, इथे स्वयंपाक करून इथं मुक्काम ठोकणार आहोत। या 5 पाड्यावरती टँकर सुरू करावा आणि तात्काळ त्या ठिकाणी जलजीवन योजनेचं काम सुरू करावं अशी मागणी घेऊन आम्ही हे आंदोलन आज करतो। आज जी तुमची जी मध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला? आमची बैठक झाली, या बैठकीला तहसीलदार देखील आले होते, त्यांचे ABDO पण होते, ग्रामसेवक होते आणि पाणीपुरवठ्याचे तालुक्याचे अधिकारी देखील होते ग्रामीण विभागाचे। त्यांना आम्ही सांगितलं की टँकर सुरू करा आणि योजनेचं काम पण सुरू करा, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रस्ताव पाठवतो। त्यांना सांगितलं जोपर्यंत प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीच्या मार्फत त्यांच्या पातळीवरती टँकर सुरू करावा असं आम्ही मागणी केलेली आहे। आता ते काय करताय ते आम्ही त्यांची वाट बघतोय, नाहीतर आम्ही आज मुक्काम ठोकणार। त्यांनी काय आश्वासन दिलं का? त्यांनी सांगितलं की आम्ही सुरू करू, पण त्यांच्या बोलण्यावर आमचा विश्वास नाही आता, कारण गेले 78 वर्ष आदिवासींना शासनाने फसवलेलं आहे आणि आम्ही खोटे आश्वासनं ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो नाही। आम्हाला टँकर दिलं पाहिजे आणि कागदावर आमचे लिखित दिलं पाहिजे। उद्यापासून आम्ही त्या ठिकाणी टँकर सुरू करतो, तेव्हाच आम्ही इथून जाणार। देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले। देशाला 1947ला मिळाले जे स्वातंत्र्य ते देशाला मिळाले स्वातंत्र्य, पण देशातल्या आदिवासींना खरं स्वातंत्र्य मिळालेलं नाही आणि म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई सुरू केलेली आणि या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईचे आम्ही सर्व सैनिक आहोत। आणि जोपर्यंत या गरिबातल्या डोळ्यातला अश्रू पुसत नाही, त्यांना पाणी मिळत नाही, अन्न वस्त्र निवारा पाणी शिक्षण आरोग्य मिळत नाही, तोपर्यंत खरं स्वातंत्र्याला असं आम्ही म्हणत नाही। मग आता हा लढा किती दिवस चालू राहणार? जोपर्यंत टँकर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आणि जोपर्यंत जलजीवनच्या कामामध्ये राज्यभरामध्ये म्हणजे राज्याची आकडेवारी आली, राज्यामध्ये जलजीवन योजनेचं बट्ट्याबोळ झाले, तसाच बट्ट्याबोळ या तालुक्यात देखील झालेला आहे। त्या सर्व योजनांची चौकशी करावी आणि करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय आमच्यावर आहे, त्याची सखोल चौकशी करू अशी देखील मागणी मी केली आहे। जलजीवनमध्ये अनेक याच्यात योजनेमध्ये घोटाळा झाला असं
100% झालं आहे, राज्यातच झालं आहे. आणि 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही हे सर्व रिकामे हाने मंत्रालयात घेऊन जाणार आहोत तसा पत्रव्यवहार केला आहे. आणि 14 तारखेला या राज्यातल्या सर्व आदिवासी महिलांचा, कष्टकरी महिलांचा, गरीब महिलांचा हा मोर्चा आमचा मंत्रालयात आहे. झाल्यापासून अजून पाणीच नाही आम्हाला अजिबात. आम्ही एवढ्या दौरे अशी कपारे त्या कपाऱ्यात घुसून असं उघडं झोपून आणि एवढं कोणा पाणी भरतो वाटीने. पाणीच नाही अजिबात आम्हाला. आता आज तुमची काय मागणी आहे इथं? आम्हाला पाणी पाहिजे आणि काय मागणी आहे कधीपासून सांगू ते पाणी पाणी ते नाही. काय त्यांचं काय म्हणणं आहे? ते म्हणते देतो टँकर आणतो अजून असं पण देतात खोटे कायचं पाणी देतात. आम्हाला इथपर्यंत यावं लागला. म्हणजे आता तुम्हाला जोपर्यंत पाणी टँकर मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत जाणारच नाही आम्ही इथंच थांबू. नाही आम्हाला पाणी जेव्हा भेटेल तेव्हाच आम्ही जाऊ नये तर आम्ही इथे थांबणार आहे. आम्हाला रस्ता पण पाहिजे, पाणी पण पाहिजे. आम्ही ती पोरा लेकरं आम्ही टाकून जातो. गाव कोणतं तुमचं? आंबेवंगण. नाव? यशोदाबाई चंद्र रांडे. हां, काय असा समस्या आहे तुमची? फक्त पाणी आणि रस्ता आम्हाला पाहिजे, दुसरं काय तर. लाईट आम्हाला लाईट राहत नाही. रात्री सुद्धा लाईट नव्हती, आम्ही अंधारातच होतो. हा नाही करी गोटे. पाणी लाईट पण राहत नाही, पाणी पण नाही, आम्हाला काहीच नाही. आम्ही काय करायचं? मग आता तुम्हाला आश्वासन काय दिलंय? मग काय आश्वासन दिलंय तुम्हाला? आम्हाला काहीच दिलं नाही तर काय सांगायचं आता तुम्हाला? जर आम्ही जर सांगतोय तर आम्हाला कोणी पाणी देत नाही, रस्ताही देत नाही, लाईटही देत नाही. आंबेवंगण इथून आम्ही मोर्चा आणलाय आणि आंबेवंगणच नाही तर चिचोंडी, वाकी, वारंगोशी अनेक इथले महिला आहेत, युवक आहेत, पुरुष आहेत. आज ह्या महिलांना पाणी कपारीमधून आणावं लागते, विहिरीवर जावं लागते. आज चढ उताराचं सगळं भाग आहे, सगळं बघितलं यांनी, शासनाने सगळं बघितलं, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी येऊन बघितले, पण तरी पण जसं काय बघितल्यासारखं नाही करतात. आणि आज ही तिथं त्या विहिरीमध्ये एक दिवस बैल पडला होता, उद्या महिला पडेल, उद्या कुणी लहान बाळ पडेल. आज या महिलांना जाऊन पाणी आणायला लागतंय. त्या शिक्षणापासून त्यांचं पाण्याचा वेळ जातोय, त्या मुलींचा, छोट्या छोट्या ह्या आजींचा वेळ जातोय. आणि उद्या ह्या आजींना काय झालं तर सरकार त्याची जबाबदारी घेईन का? आज आम्हाला आजच पाणी पाहिजे. जर आज पाणी नाही दिलं तर आम्ही जात नाही, पाणी दिलं तर आम्ही जाणार. आणि जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. जबाबदारी, न्याय